नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 1 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न असणार आहे की नुकतेच जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश कोणता बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. भारत हा सध्या जगामध्ये सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आपले केंद्रीय पशुपालन मंत्री आहेत राजीव रंजन सिंग यांनी याविषयीची माहिती दिली आहे की भारतामध्ये 239 मिलियन मेट्रिक टन दुधाचं उत्पादन झालेलं आहे आणि यामुळे भारत हा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे. त्यासोबतच पुढच्या 5 वर्षाचे सुद्धा दूध उत्पादनाचे आपण लक्ष ठेवलेले आहेत. 300 मिलियन मेट्रिक दूध उत्पादन करणं हे आपलं पुढच्या 5 वर्षाचं लक्ष हे असणार आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या संबंधित 2014 साली भारतामध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशनची सुरुवात करण्यात आलेली होती. याचा उद्देश होता की देशी जाती विकसित करणे तसेच गौजातीय प्राण्यांची दूध उत्पादकता वाढवणे. हे मिशन सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जगामध्ये सर्वाधिक जनावरे सध्या भारत या देशामध्ये आहेत. जगात रस्ते नेटवर्कमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. जगात मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा. पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. जगामध्ये स्टील उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा आहे आणि पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. तसेच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात व्हाईट रेव्होल्यूशन किंवा ऑपरेशन फ्लड म्हणून ज्याला ओळखलं जातं, याची सुरुवात 1970ला झालेली होती दुधाचं उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी. आणि ही श्वेतक्रांती डॉक्टर वर्गीस कुरियन होते यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेली होती आणि यामुळेच भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. हे खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे या श्वेतक्रांतीवर. तर हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 34वे सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. साधू भद्रेश दास यांना नुकतंच 34व्या क्रमांकाचा हे सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 34व्या क्रमांकाचा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे आणि हे जे काही सन्मान आहे ते मागील 10 वर्षामधील जे सर्वोत्कृष्ट साहित्य असतं त्यासाठी हा पुरस्कार दिला जात असतो. तर एकूण 22 भाषा ज्या राज्यघटनेतील अनुसूची 8 मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत त्या भाषांसाठी हे पुरस्कार दिला जात असतो. पुरस्काराची रक्कम असते 15 लाख रुपये. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही साधू भद्रेश दास आहेत ते प्रसिद्ध संस्कृत विद्वान आहेत आणि त्यांच्या स्वामी नारायण सिद्धांत सुधा या संस्कृत साहित्यासाठीच हा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्काराची सुरुवात झाली होती 1991ला. हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जात असतं आणि मागच्या वर्षीचे विजेता कोण होते 2023चे, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तसेच आपल्याला इतर काही महत्त्वाचे पुरस्कार जे नुकतंच देण्यात आलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्कार 2024ची घोषणा झालेली आहे आणि ते विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आलेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2025चा के श्रीराम कुमार यांना देण्यात आला आहे. बुकर पुरस्कार 2024चा सामंता हार्वे यांच्या ऑर्बिटल कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तसेच ग्रॅमी पुरस्कार चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी अल्बमसाठी देण्यात आलेला आहे. ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार 2025चा मनसूर अल मंसूर जे की सौदी अरेबिया या देशाचे आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. आबेल पुरस्कार 2025चा मासाकी काशिवारा जे जपानचे गणितज्ञ आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी मराठी साहित्य पुरस्कार 2024चा डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्य या समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आलेला आहे. हे सुद्धा पॉइंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत व्यापार वाढवण्यासाठी लिबा संघटन सुरू केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. भारताने श्रीलंका या देशासोबत जे आपले व्यापार आहेत
ते वाढवण्यासाठी हे लिबा नावाचं संघटन सुरू केलेलं आहे. तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं लॉंग फॉर्म असेल लंका इंडिया बिझनेस असोसिएशन. उद्देश काय आहे? तर भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये व्यापाराला चालना देणे यासाठी हे जे काही असोसिएशन आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच श्रीलंका या देशाविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे कोलंबो. प्रधानमंत्री आहेत सध्या अनुराग कुमारा दिसानायके. चलन आहे श्रीलंकन रुपया. त्यासोबतच आपल्याला अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. एक पाल्कची समुद्रधुनी आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान. यामुळेच हे दोन देश वेगळे झाले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचा पॉइंट. यावर आपल्या परीक्षेमध्ये खूप साऱ्या वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की विद्यार्थी फक्त आपले व्हिडिओ पाहतात, पण त्यांनी अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून तुम्हाला जर या चॅनलवरील कंटेंट तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच म्यानमार भूकंप पीडितांसाठी मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी ऑपरेशन ब्रह्मा. हे नुकतंच जे म्यानमारमध्ये भूकंप आलेला आहे त्यासाठी भारताने ऑपरेशन राबवलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ऑपरेशन ब्रह्मा असं त्याचं नाव असणार आहे. नुकतंच म्यानमार आणि थायलंड या दोन देशांमध्ये एक शक्तिशाली असा भूकंप आलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका हा म्यानमार या देशाला बसलेला आहे. याची भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल एवढी होती. यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू हा झालेला आहे आणि याच दृष्टीने भारताने म्यानमारची मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेला आहे. या ऑपरेशनवर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ते ऑपरेशनचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच भारताचे इतर महत्त्वाचे ऑपरेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. ऑपरेशन करुणा म्यानमारमध्ये जे चक्रीवादळ आलेलं होतं त्यासाठी मदत करण्यासाठी भारताने हे ऑपरेशन राबवलेलं होतं. ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान देशातून भारतीयांना परत आणण्यासाठीचं हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठीचं हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरियामध्ये जे भूकंप आलेलं होतं त्या भूकंप पीडितांना मदत करण्यासाठीचं भारताने राबवलेलं ऑपरेशन होतं. ऑपरेशन मेघदूत 1984 साली सियाचीन भागामध्ये यामुळे विजय झालेला होता. ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये जे भारतीय अडकलेले होते त्यांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. आणि ऑपरेशन पोलो हैदराबाद मुक्तीसंग्राम जे झालेलं आहे निजामाच्या तावडीमधून या हैदराबादची मुक्ती करण्यासाठी 1948 साली हे ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान इंद्र सैन्य अभ्यास 2025 सुरू झाले आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान हे इंद्र सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारत आणि रशिया या दोन देशांचा हे नौसेना अभ्यास असणार आहे. याचं 14व्या क्रमांकाचं हे एडिशन आहे. कालावधी असणार आहे 28 मार्च ते 2 एप्रिल आणि हे जे काही इंद्र नावाचा सैन्य अभ्यास आहे ते दर 2 वर्षांनी आयोजित केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही सैन्य अभ्यास जे नुकतंच 2025 मध्ये पार पडलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. डेव्हिल स्ट्राईक भारतीय सेना व भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. इकोवेरिन सैन्य अभ्यास भारत आणि मालदीवचा जे की मालदीव या देशामध्ये झालेला आहे. सायक्लॉन सैन्य अभ्यास भारत व इजिप्त या दोन देशांदरम्यान राजस्थान या ठिकाणी झालेला आहे. विंड रायडर भारतीय सेना व भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास आहे. ला पेरोस हा बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे जो की फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. कोमोडो सैन्य अभ्यास बहुपक्षीय सैन्य अभ्यास जो की इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे. ट्रोपेक्स 25 हा भारतीय सेना आणि भारतीय वायुसेना तसेच भारतीय तटरक्षक दलाचा सैन्य अभ्यास होता जो की हिंद महासागरामध्ये झालेला आहे. प्रचंड प्रहार नावाचा सैन्य अभ्यास तिन्ही भारतीय सैन्य दलांचा सैन्य अभ्यास जे की अरुणाचल प्रदेशमध्ये नुकतंच पार पडलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणत्या देशात राहतात? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए अमेरिका या देशामध्ये या रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात.
त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार जे काही टॉपचे देश आहेत, की ज्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत अरबपती लोक राहतात, ते लिस्ट आलेले आहे. तर प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. यामध्ये 870 अरबपती लोक आहेत. चीनमध्ये 823 आणि भारताचा क्रमांक या लिस्टमध्ये तिसरा लागतो. भारतामध्ये 284 लोक हे अरबपती आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच रोशनी नाडर ज्या एससीएल टेकच्या संस्थापक आहेत, तर त्या जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये समावेश होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत, तर मुकेश अंबानी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत एलोन मस्क. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, लार्सन अँड ट्युब्रो अर्थात L&T फायनान्सचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत आणि याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. भारतीय जो बॉलर आहे जसप्रीत बुमराह हा लार्सन अँड ट्युब्रो हे जे काही फायनान्स आहे त्यासाठीचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही लार्सन अँड ट्युब्रो फायनान्स आहेत, ती एक भारतातील प्रमुख गैर बँकिंग वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. अर्थात त्यालाच नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच आपल्याला इतर काही ब्रँड अँबॅसेडर लक्षात ठेवायचे आहेत. तर फेडरल बँक जे आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री विद्या बालन हिला बनवण्यात आलेला आहे. MRFचा ब्रँड अँबॅसेडर क्रिकेटर शुभमन गिल असणार आहे. भारत मोटो GP याचा ब्रँड अँबॅसेडर क्रिकेटर शिखर धवन असेल. टाटा मोटर्सचा ब्रँड अँबॅसेडर अभिनेता विकी कौशल. खो खो विश्वकप 2025 नुकतंच पार पडलेला आहे, त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता टायगर श्रॉफ आणि सलमान खान. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, बिमस्टेक शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. थायलंड या देशामध्ये हे बिमस्टेक शिखर संमेलन 2025चं आयोजन केलं जात आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही बिमस्टेक शिखर संमेलन आहे 2025चं, त्याचा क्रमांक असेल 6वा. आयोजन थायलंड या देशामध्ये होत आहे. याची सुरुवात 3 एप्रिल पासून होणार आहे आणि या संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभाग घेणार आहेत. तर हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच बिमस्टेक विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. याचं लॉंग फॉर्म असतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. हे जे काही बिमस्टेक आहे ही 7 सदस्य राष्ट्र असणारी आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना आहेत. यामध्ये 7 देश कोणते आहेत, तर बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 ला करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण आशिया तसेच आग्नेय आशियामधील जे बंगालच्या उपसागराच्या भोवतालचे जे प्रदेश आहेत ते जोडणे आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे आपल्याला उद्देश लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अंधत्व प्रतिबंधक दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. 1 एप्रिलला अंधत्व प्रतिबंधक दिवस अर्थात नॅशनल प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस डे म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. दरवर्षी 1 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश काय असतं, तर अंधत्वाविषयी जागरूकता पसरवणे तसेच त्यावर बचावाचे उपाय सांगणे. त्यानंतर आपल्याला कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, 2025चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. मसाकी काशिवारा, जपानचे गणितज्ञ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 स्पर्धेत प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य राहिलं आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला होता? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. म्यानमार आणि थायलंड. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रचंड प्रहार सैन्याभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. गुजरात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यात नागरी सेवांसाठी सारथी AI चॅटबॉट सुरू करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर
ए. हरियाणा. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नुकतेच बी. सुमित रेड्डी या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली. त्याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. बॅडमिंटन. त्यानंतरचा प्रश्न होता. सार्वभौमिक स्वीकृती दिवस कधी साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 28 मार्चला सार्वभौमिक स्वीकृती दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. जय शाह हे नुकतंच ICCचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशात 16 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.